जय हिंद दर्शकों, अचलपुर प्रभात में आपका स्वागत है। आइए जानते हैं चुनाव की कुछ खास खबरें। जुड़वा शहर में नगर अध्यक्ष पद के लिए प्रहार जनशक्ति पक्ष के उम्मीदवार सौसारिका ताई अनिल पिंपड़े को समर्थन देते हुए माननीय आमदार श्री बच्चूभाऊ कडू ने नागरिकों से अपील की है कि वे जाति धर्म के नाम पर नहीं बल्कि विकास के मार्ग पर साथ चले और शहर की प्रगति को नई दिशा दें। जुड़वा शहर में नगरपालिका चुनाव का माहौल चरम पर है। इसी क्रम में प्रहार जनशक्ति पक्ष ने नगर अध्यक्ष पद के लिए सौसारिका ताई अनिल पिंपड़े को अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। पक्ष का कहना है कि शहर के समग्र विकास, स्वच्छ प्रशासन और जनहित को प्राथमिकता देते हुए सारिका ताई सक्षम नेतृत्व कर सकती है। इस अवसर पर सौसारिका ताई अनिल पिंपड़े ने भी मतदाताओं से संवाद करते हुए कहा कि यदि उन्हें सेवा का अवसर मिलता है तो वो शहर के सर्वांगीण विकास, महिलाओं के सशक्तिकरण और नागरिक सुविधाओं के उन्नयन पर विशेष ध्यान देगी। उन्होंने मतदाताओं से अपील की कि वे अपने एक एक अमूल्य मत से उन्हें विजयी बनाकर शहर को नई दिशा देने में सहयोग करें। सारिका ताई के साथ उपस्थित महिला कार्यकर्ताओं ने भी नागरिकों से आग्रह किया कि विकास की गति बढ़ाने और शहर को उज्जवल भविष्य देने के लिए इस चुनाव में सौसारिका ताई अनिल पिंपड़े को ही अपना समर्थन प्रदान करें। अचलपूर चांदूर बाजार नगरपालिका या अचलपूर मतदारसंघाच्या दोन महत्त्वाच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि अतिशय गेल्या 20-25 वर्षापासून आमच्या विचाराला सोबत ठेवून अनिल भाऊंना प्रामुख्यानं जे काही साथ दिलेली आहे, प्रहारला असेल, लोकांना असेल, त्यांचा परिचय कार्यकर्ता म्हणूनच आहे आणि ते प्रचंड ताकदीनं कामही त्यांनी जीवनक्रियामध्ये केलं आणि प्रहारसोबत अतिशय प्रामाणिक राहिलेलं आहे। खरं तर आजच्या काळात प्रामाणिक कार्यकर्ता भेटणं हे फार कठीण झालेलं आहे आणि अशा अवस्थेत लोकांसोबतची प्रामाणिकता आणि पार्टीसोबतची प्रामाणिकता त्याच्यात थोडंसंही खंड पडू दिलं नाही आणि अनिल भाऊ जर पाहिलं तर अतिशय शांत स्वभावी माणूस आणि सगळ्यांना घेऊन चालणारं, कुठेही जाती पाती धर्माचं असा कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना नसणारं आणि सामान्य माणसाला धावून जाणारं व्यक्तिमत्व आपण उभं केलेलं आहे। एकंदरीत आम्ही जे 20 वर्षाची कारकीर्द विधानसभेचा आमदार म्हणून जे केली त्यामध्ये आपण प्रचंड काम दोनही जुळवा शहरामध्ये उभं केलं। 350 कोटीचे तर रस्ते आपण मंजूर केले होते। दुर्दैव आहे का त्याच्यातले 150 कोटीचे रस्ते अजूनही थांबलेले आहेत, त्याचं काम धंदा आहे। विकासाचं जर तुम्ही पाहिला तर अर्धवट कामं तुम्हाला सगळं दिसतं। डेपोचे असेल तुमचा 200 बेडचं हॉस्पिटल आपण आणलं होतं जेणेकरून गरिबाचे तिथे ऑपरेशन होईल, सुविधा होईल, हेही काम थांबलेलं आहे। या सगळ्या याच्यावर दुर्लक्ष झालेलं आहे आणि राजकारणामध्ये पहिले जर आपण पाहिलं तर फार कामाला फार महत्त्व होतं, इथं कार्यकर्त्याला फार महत्त्व होतं। आता पार्टीतही कार्यकर्त्याला महत्त्व नाही। तुम्ही पाहिलं असेल काँग्रेस काय, भाजपा काय। आज जर भाजपचं जिल्ह्याचं वातावरण जर पाहिलं तर प्रवीण पोटे भाजपचे नव्हते, अनिल बोंडे भाजपचे नव्हते, नवनीत राणा भाजपचे नव्हते, प्रवीण तायडे भाजपचे नव्हते, वानखडे भाजपचे नव्हते, केवळराम भाजपचे नव्हते। त्याने अंगावर गोटे खाल्ले, शेण खाल्लं, मार मेहनत केली। अयोध्येच्या राम मंदिराच्या याच्यात आंदोलनात ते उतरले, त्या कार्यकर्त्याचा चेहरासुद्धा आता त्या बोर्डावर दिसत नाही, हे दुःख आहे। आणि अशा वेळेस सत्ता आणि सत्तेशिवाय काहीच नाही हे समीकरणानं भाजपनं ज्या पद्धतीनं लावलं, केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यानंतर सामान्य कार्यकर्त्याला खरं तर तिकीट देणं अपेक्षित होतं, पण ते घडत नाही आणि मग त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी, मला वाटतं प्रहार एक स्थानिक या भूमीतली संघटना आहे, या भूमीतल्या प्रत्येक प्रश्न माहीत आहे आणि त्यानुसार मला वाटतं का राजकारणामध्ये काही लोक हे प्रकार करणारच आहे। त्याला धार्मिकतेचं स्वरूप आणेल, प्रभागात लढत असेल तर जातीचं स्वरूप आणेल, भाषेचं स्वरूप आणेल, तू मराठी मी हिंदी सायडर अशाही पद्धतीचं मतं मागण्याचा प्रयत्न होणार आहे। सगळ्या पोटजाती आता निघणार आहे लोकांच्या आणि मग अशा सगळ्या याच्यामध्ये प्रभागात तो जातीच्या नावानं मत मागतं आणि तो नगराध्यक्षासाठी म्हटलं धर्माचं मत मागते, धर्माच्या नावात। हा सगळा खेळ खंडोबा जो केलेला आहे, ज्यांच्या मनगडात ताकद नाही काम करण्याची, त्यांची कोणती कुवत नाही, कार्यकर्ता म्हणून लोकांना घेऊन चालणं ज्याच्यामध्ये कधी नाही, तो वेळेवर जात आणि धर्म आणल्याशिवाय राहत नाही, कारण त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही। जिसके बाहू में दम है वो काम की बात करेगा और जिसमें दम नहीं वो धर्म की और जाति की राजनीति करेगा। ये तो सदियों से चलते आ रहा है आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे का विकासाची एक वेगळी घडी बसवायची असेल। कारण 20 वर्ष आम्ही जे मन लावून काम केलं, आम्ही निवड कामच नाही आणलं, ते काम किती चांगलं कसं करता येईल, त्याला व्यवस्थितपणा कसा आहे
हा सगळा प्रयत्न आपण केलेला आहे. फिनले मिलसाठी जे आम्ही प्रयत्न केले आणण्यासाठी प्रतिभाताई पाटील यांचा त्याच्यात स्पर्श आहेच, पण त्याची सुरुवात जी आम्ही केली, जे काही फाईल, जसं विलासराव देशमुखांची सही घेतली, ते CM होते तेव्हा ते बघेलेजी होते, काय आपले शिवराजजी MP टेक्सटाईल मिनिस्टर होते, मी शरद पवारांना भेटलो. हे सगळा प्रयत्न आम्ही केला आणि आज ते फिनले मिल बंद आहे. केंद्रात भाजपाचे सरकार, राज्यात भाजपाचे सरकार, आमदार भाजपाचा, आणि असं असताना सुद्धा साधं फिनले मिलच्या कामगाराचं वेळेवर वेतन होत नाही याच्यासारखं दुःख नाही आहे. विकासाच्या नावावर आम्हाला काही करायचंच नाही, वेळेवर धर्म आणला जाईल तशा पद्धतीनं व्यवस्थित प्रयत्न केला जाईल. मी त्या दिवशी मग म्हटलं, एक जण असा म्हणत होता का बा तुम दवळलो ना, तुम्ही किती काही काम करा, किती काही प्रचार करा, आम्ही तुम्हाला 2 मिनिटात बैकून टाकू, तुमचा प्रचार आम्ही 2 मिनिटात खतम करत. मी काय करणार आहे का, आम्ही 2 मीटरचा एक हिरवा कापड आणणार आणि आता टर फाडणार नारा घेऊन. तो फाडला म्हणजे मग मुसलमान चेतावणीखोर आम्हाला भाषणं देईल, आमच्या हृदयात बोंबलणार सोशल मीडियावर, आणि मग आम्ही आपोआपच हिंदूचा डॉन होईल. तिकडे मुसलमानाच्या उमेदवाराला सांगू का तू भगवा फाड, तू भगवा फाडून पुन्हा तू हिंदूला चेतावणी द्या, म्हणजे दोघे कपडे फाडणारे इथे त्या उमेदवारीचे दावेदार ठरवू शकतं, कारण त्याला करायला काही वेळ लागत नाही. फाळणं सोपं आहे हो, शिवणं फार कठीण आहे, किंवा मारणं सोपं आहे, त्याला जगवणं फार कठीण आहे. आणि राजकारण इथं येऊन इतक्या खालच्या पातळीवर राजकारण केल्या जाईल याच्यात काही नवल वाटायचं कारण नाही, कारण काम कधी केलंच नाही. आम्ही सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कधी धावलोच नाही, त्याच्यानं आता हा सहारा आम्हाला घ्यावं लागतं. हे या देशाचं दुर्दैव आहे. मला वाटते का मुद्द्यावर जाऊन आपण कसं लढता येईल, विचारावर कसं घेऊन जाता येईल. आपले हा शहर, हे गाव, हे माझं गाव आहे, मी या गावचा नागरिक म्हणून मला याला कसं शांत ठेवता येईल. उद्या सडका फार मोठ्या चांगल्या केल्या, आपण सडकेला स्टाईल लावली, पण रक्तक्रांती झाली तर हिंदू मुसलमानाचे रक्त जर त्या सडकेवर पडले तर त्या सडकेला की फार महत्त्व राहत नाही. आखरी शांतीतूनच विकासाचं एक पर्व निर्माण होतं आणि मग त्या पर्वाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अनिल भाऊ सारखा एक सर्वसामान्यामधला कार्यकर्ता प्रचंड मेहनतीतून आपली संपत्ती तयार केली आणि त्याच्यातून आता राजकारणासाठी एक नवीन पाऊल ते टाकत आहे. आणि मग या शहरातला एक चांगलं वळण देण्यासाठी मला असं वाटतं का प्रहारच्या माध्यमातून आमच्या सविताताई, अनिल भाऊ पिंपळे, सारिकाताई अनिल भाऊ पिंपळे जे उभे आहे, त्यांना आपण मतदान केलं पाहिजे. खाली आमचे प्रभागाताई लोक आहे, त्यांनाही आपण मतदान करावं आणि एक नवीन दिशा देण्याचं काम आपण निश्चित करावं. जेव्हा आता त्यांच्याकडचे जेव्हा पेशंट पाठवतात तर ते त्यांना त्याचं रिझर्वेशन करून, त्यांना मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था करून, म्हणजे निव्वळ फोनच करत नाही तर त्याच्या पाठीमागं उभे पण राहतात. कित्येक मयतीमध्ये पैसे नसतं साधं दहन करण्यासाठी, अशा वेळेस अनिल भाऊचा हात खिशात असते, त्यांना मदत करत असतं. लग्न किती आम्ही पाहतोय त्यांनी त्यांच्या हातून केलेलं आहे. खरं हिंदुत्व हे आहे, ते रस्त्यावर येऊन जोरजोरानं बोमलणं हिंदुत्व नाही. खरं तर अनिल भाऊचं हिंदुत्व सगळ्या देशाला लागू केलं पाहिजे. तो कोणत्याही समाजाचा येऊ दे, त्याला वाचवण्याचं काम, त्याला मदत करण्याचं काम. कित्येक पेशंट त्यांनी स्वतःच्या पैसे देऊन त्याच्या शस्त्रक्रिया केल्या असतात, हे आपण पाहतो आहे. आणि मग या हिंदुत्वाची गरज आहे. जसं आम्ही बहिरमला यात्रा होती, बहिरमच्या यात्रेतले नाच गाणे बंद झाले का, तिथं कशा पद्धतीनं विटंबन होत होतं. सत्ता तर भाजपची होती, बंद नाही झाली. मग आमचं हिंदू आम्ही तिथं लक्षात राहिलं की बाबा इथे हिंदूची जत्राच जर अशा पद्धतीनं होत असेल तर ते आपण थांबवलं पाहिजे. म्हणजे देवदेवताचं विटंबन आपण थांबवलं, हे हिंदुत्व लोकांना पटत नाही. जोरजोरानं शिवाय दिल्या ते तो हिंदू डॉन होता. आमच्यासारखा काम 350-400 मंदिरं आपण इथं बांधले, जे डबगैज झाले होते, पळाले झाले होते, त्याला हिंदू म्हणून आम्हाला मान्यता भेटत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून आपण सर्वांनी, मला वाटते अनिल भाऊ सारखा एक सच्चा कार्यकर्ता जो समाजाप्रती, सगळ्यांप्रती स्वच्छ भावना आणि निर्मळ भावनेतून काम करतं, त्याच निर्मळ मनातून आपण अनिल भाऊंना, आमच्या सारिकाताईंना मदत करावी एवढी अपेक्षा करतो. या सर्वप्रथम माझ्या जुळ्या शहरातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार आणि मातृतुल्य आणि पितृतुल्य यांना सर्वांना माझं चरणस्पर्श. मी सौ सारिका अनिल पिंपळे, प्रहार पक्षातर्फे नगराध्यक्षाच्या पदासाठी उमेदवार आहे आणि आमची निशाणी बॅट आहे.
माझा या इलेक्शनला आणि या नगराध्यक्ष पदासाठी उभं राहण्याचं एकच ध्येय आहे की आपल्याला या जुळा शहरातील विकास करायचा आहे. जुळा शहरातील विकास हा रस्ता नाल्यावरच नाही होत, तर आपल्याला शैक्षणिक पाहायचं आहे आणि रुग्णांसाठी पण करायचं आहे. सगळेच मोठे हॉस्पिटलला नाही जाऊ शकत. गरीब वर्ग जो राहतो त्यांच्यासाठी आपल्याला सरकारी दवाखाने झाले, हे झाले, तिथं त्यांच्यासाठी सगळ्यांच्या सोयी झाल्या पाहिजे. आणि प्रहार पक्ष असा आहे की सुरुवातीपासूनच प्रहार पक्षात ज्याला फोन लावला की भाऊंनी रुग्णांना मुंबईला पाठवलेले आहे, अधिक नागपूरला पाठवलेले आहे आणि त्यांची पैशानी, फोनची आणि नेण्याची आणण्याची सगळी मदत केलेली आहे. आणि या पक्षाने गरिबासाठी भरपूर केलेले आहे आणि आपल्याला गरीब वर्गासाठीच करायचं आहे की जेणेकरून शेतकरी वर्ग आहे. आताही भाऊंनी शेतकरी वर्गासाठी पक्ष न पाहता, जात न पाहता, धर्म न पाहता आंदोलनही केलेले आहे. भाऊ नसून पण सुद्धा ते आंदोलन करून राहिलेले आहे. मग आता आपण ही सीट जर आली तर आपण आपल्या या गरीब वर्गासाठी काय काय करू शकतो आपल्या या जुळा शहरात. आणि आपल्याला हा विकास करायचा आहे. गरीब वर्गही आणि आता गरिबीमुळे माणसाचं, गरीब वर्गाच्या याच्यात शिक्षण सुटून जातं आहे. कारण की आम्ही आमची परिस्थिती पाहिली आहे. आम्ही एक छोट्याशा व्यवहारापासून, छोट्याशा फुटपायरीच्या हॉटेलापासून आम्ही आज मोठ्या याच्यापर्यंत आलेलो आहोत. आणि गरीब कशी असते हे आम्हाला माहीत आहे. आपल्याला आपल्या जुळ्या शहराचा विकास करायचा आहे. तिथे आपल्याला शिक्षणाची हे आणायची आहे, सर्व गोष्टी आणायच्या आहे. रस्ते नाले तर आणायचेच आहे, रस्ते करायचे आहे, विजेचं करायचं आहे. परत पाण्याचा प्रश्न आहे. कुठे पाणी मिळतं, कुठे पाणी मिळत नाही. पाणी मिळणं आवश्यक आहे आणि सगळ्यांचाच विकास करायचा आहे. म्हणून तुम्ही सगळा विकास करायचा आहे आणि सगळ्यांचं व्यक्तिमत्व पाहून, व्यक्तिमत्व जे माझे आहेत पती, ते माझे पती 2 वेळा उपाध्यक्ष झालेले आहेत आणि 4 वेळा निवडून आलेले. मी 20 वर्षापासून माझ्या वार्डाचा विकास इतका झालेला आहे की आज भाऊंनी 25-30 करोड रुपये तिथे टाकलेले आहे. मी जर हे असं बोलत असेल तुम्ही माझ्या मागे जाऊन होऊ पण शकता की आज माझा वार्ड किती हे झालेला आहे. तसाच मला इकडे विकास करायचा आहे. आणि आमचं एकच ध्येय असतं की आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. कारण की अगोदर पहिले समाज, नंतर आपण. मी एक स्वतः स्त्री आहे. मी एक स्वतः स्त्री असून मी आमचा व्यवसाय हा हॉटेलिंगचा आहे. पण वेळ पडल्यावर मी हॉटेलमध्ये पण जाते आणि प्रत्येकाला आपल्या जोडीदाराची एक मदत करावीशी वाटते. प्रत्येकाला आजकाल कसं आहे, आजच्या या युगात प्रत्येकजणाला वाटते की नाही आपल्याही जोडीदारांनी काही केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला महिलांसाठी इथे व्यवसाय आणणं आहे. बचत गट चालवतात, त्यांच्यासाठी काहीतरी त्याच्यात कार्य करणं आहे. आणि मुलींची आणि स्त्रियांची सुरक्षा हे पण एक प्राधान्य आहे. आताच एक घटना घडलेली पण आहे, आजीचंही ती घटना. तसं आपल्याला आपल्या या जुळ्या शहरात नको, तेही आपल्याला करणं आहे. त्याच्यासाठी मला एक स्त्री म्हणून महिला मला मदत करतील आणि आपल्या विकासाच्या, आपल्या जुळ्या शहरातील विकास करण्यासाठी मला आपले मत देतील अशी मी आशा करते. सर्वांना माझा धन्यवाद. मी सर्वप्रथम एक नागरिक आहे आणि तसेच आमच्या इथे आमच्या वार्डाचा विकास अनिल भाऊ पिंपळे यांनी खूप छान केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे ते गोरगरिबांचे दाते आहे. त्यांनी आमच्या वार्डाचा विकास छान प्रकारे केलेला आहे. तसंच त्यांनी काही असो, आमच्या वार्डात पाण्याचा प्रश्न असो व आर्थिक गरिबांची शिक्षणाची मदत असो, तसंच बचत गटात कामातही आम्हाला पुष्कळ मदत केलेली आहे. आमच्या बचत गटाला हॉल नाही तरी पण त्यांनी त्यांचं राम मंदिरामध्ये आम्हाला बचत गटासाठी मीटिंगसाठी जागा दिलेली आहे. तसेच भरपूर कार्यक्रम ते राबवतात आमच्या इथे. आणि मी एकच अपेक्षा करते की सर्वप्रथम हिंदू म्हणून नाही तर सर्व एक मिळून, एक रक्त मिळून चांगल्या संख्येने वोटिंग करा. तसेच माझी सर्वांना विनंती आहे की सर्व नागरिकांनी एका जुटीने, एका मताने विकासासाठी वोटिंग व्यवस्थित करा. नमस्कार, मी रेखा गजेंद्रराव पिंपराडे.
हे माझं माहेर आहे, वहिनी आहेत माझ्या उभ्या, त्यासाठी प्रत्येक समाजासाठी, फक्त असं कलाल समाज नसून प्रत्येक समाजासाठी आजपर्यंत बहिणी बरेचसे कार्य केले आणि सहभाग घेतला आहे. गोरगरीब कुठलाही पेशंट असो, जसं बच्चीपूरच्या माध्यमातून मुंबईपर्यंत पेशंट जाते, नागपूरला जाते, कॅन्सरचे पेशंट जातात, येण्या जाण्यापासून खर्च करतात, तसंच भाऊचं कार्य आहे. आणि आज वहिनी जरी नगरसेवक म्हणून राहिलेल्या आहे, याच्या आधी 5 वर्ष वहिनी नगरसेविका होत्या, पण आजही त्या सत्तेत नसताना जर एवढे काम करू शकतात, सत्ता जर त्यांच्या हाती आली, जर शासनाचे काहीतरी सूत्र त्यांच्या हातात, अजूनही विकास होऊ शकतो. आणि जेवढ्या शहराचा विकास फक्त नुसतं याच्यावरच न पाहता, समजा रोड नाल्या याच्यावर न पाहता आरोग्य, शिक्षण, उपजीविका, तर आता बरेचसे उपजीविका म्हटलं तर आपले त्यांचे वेगवेगळे धंदे, हॉटेल वगैरे, आता बऱ्याच मुलांना जसं भेटलं तसंच महिलांच्या याच्यावर त्या जोर देणारा एक महिला म्हणून बचत गट आहे. अजून काही असतात, त्यांनी शाळा पण काढली आहे. इथं जो गोरगरिबाची मुलं होते त्यांना शिक्षणासाठी परतवाड्याला जाऊ नाही शकत, तर तिथल्यासाठी म्हणून त्यांनी एक शाळेचं एक हे केलं की कमी फी कसं होईल, शेतकऱ्यांची मुलं परतवाड्यापर्यंत जाणार नाही. तर अशा प्रकारे त्यांची वेगवेगळ्या कामासाठी ते सहकार्य करत आले. आणि आरोग्याचा तर मेन प्रश्न आहे, जो आरोग्याच्यासाठी आहे. आता बरेचदा दवाखान्यात मी पण जाते, स्वच्छ भारत मिशन काम करत असताना कुठे कुठे घाण आहे, पण एक आमची जेव्हा महिला तिथे जाईल तर महिलाच तो विकास करू शकते. महिलांनाच महिलांच्या अडचणी असतात, महिलांनाच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक महिला आम्हाला सत्ताधारी याच्यात असावं. आम्हाला असं वाटते की आमच्या वहिनीला म्हणजे सारिकाताई अनिल पिंपळे यांना सर्व धर्माचं कोणतं हे न पाहता, जातीभेद न पाहता एकमताने निवडून द्या. नोट कोणाची घ्या, गोट कोणाची घ्या, बॉटल कोणाची घ्या, भोजन कोणाचे करा, पण बटन अशी दाबा की ज्यांचा विकास जो करत असेल त्याच व्यक्तीची बटन दाबा. म्हणून प्रहार पक्षाच्या आमच्या वहिनी उभ्या त्यांना बटन दाबून सर्व जोड्या शहरवाशांनी विकास निवडून द्या, हीच माझी नम्र विनंती. नमस्कार. आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए अचलपुर प्रभात समाचार, जो सच बताए। वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए।